नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, वाणिज्य विभाग, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या व्यावसायिक कायदे या विषयातील भारतीय करार कायदा 1872 यामधील मुक्त संमती या घटकावर चर्चा करणार आहोत. संमती आणि मुक्त संमती असे दोन महत्त्वाचे भाग यामध्ये येतात. प्रथमतः आपण संमती म्हणजे काय ते बघूयात. भारतीय करार कायद्यानुसार ज्यावेळी दोन किंवा अधिक व्यक्ती एखाद्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत एकाच अर्थाने सहमत होतात, त्यावेळी त्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत त्यांची संमती आहे असे मानले जाते. थोडक्यात ठरावाच्या विषयाचा आणि उद्देशाचा करारातील दोन्ही व्यक्तींनी एकाच अर्थ केला असल्यास त्यास दोघांची संमती आहे असे मानले जात असते. त्यानंतर मुक्त संमती म्हणजे काय ते आपल्याला विचारामध्ये घ्यायचे आहे. कायदेशीर करारासाठी ज्याप्रमाणे कमीत कमी 2 सज्ञान व्यक्तींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कायदेशीर करारात दोन्ही व्यक्तींची मुक्त संमती असणे आवश्यक असते. मुक्त संमतीचा अर्थ जो आहे तो सुबकपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कायदेशीर ठरावासाठी 2 व्यक्तींची संमती ही असलीच पाहिजे, पण ती स्वेच्छेने आणि स्वखुशीने दिलेली असावी. अशा प्रकारच्या संमतीलाच मुक्त संमती असे म्हणता येईल. भारतीय करार कायदा कलम 14 नुसार मुक्त संमतीची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. मुक्त संमतीची व्याख्या पाहत असताना मुक्त संमती म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या कराराला किंवा ठरावाला त्या संबंधित व्यक्तींनी धाक, बलप्रयोग किंवा जबरदस्ती, त्याचबरोबर अनुचित प्रभाव किंवा नैतिक वजन, लबाडी, कपट किंवा फसवणूक, असत्य विधान किंवा चूक किंवा त्रुटी या मुक्त संमतीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांपैकी कोणत्याही घटकाचा वापर न करता जी संमती दिलेली असेल त्यालाच मुक्त संमती असे आपण म्हणू शकतो. यानंतर मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारे घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला घटक येतो तो म्हणजे धाक, बलप्रयोग किंवा जबरदस्ती. कलम 15 नुसार भारतीय दंड संहितेने प्रतिबंधित केलेले कोणतेही कृत्य करून किंवा ते करण्याची धमकी देऊन धाक किंवा जबरदस्तीने दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविणे त्यालाच बलप्रयोग किंवा धाक किंवा जबरदस्ती असे म्हटले जाते. भारतीय दंड संहितेने निर्माण केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी धाक, बलप्रयोग किंवा जबरदस्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः भारतीय दंड संहितेने प्रतिबंधित केलेले कृत्य करणे अथवा ते करण्याची धमकी देणे. भारतीय दंड संहितेने निषिद्ध मानलेल्या, त्याचबरोबर शरीराला इजा करणे, इजा करण्याची धमकी देणे, मानसिक यातना देणे व भीती दाखवणे इत्यादी कृत्य करून संमती मिळवली असेल तर त्याला मुक्त संमती म्हणता येत नाही. त्यानंतर मालमत्ता अडकवून ठेवणे किंवा अडकवण्याची धमकी देऊन संमती मिळविणे. कराराशी संबंधित एका व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी या हेतूने दुसऱ्या व्यक्तीची संपत्ती बेकायदेशीरपणे अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर अशी संमती ही बलप्रयोगाचा वापर समजला जात असते. त्यानंतर त्रयस्थांमार्फत बलप्रवर्तन.
अनेक वेळेला कराराला संमती मिळवण्यासाठी एक व्यक्ती स्वतः बलप्रयोगाचा वापर न करता त्रयस्थ व्यक्तीच्या आधारे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये स्वतःच त्या ठिकाणी बलप्रयोग न करता इतरांमार्फत त्या ठिकाणी बलप्रयोगाचा वापर करते, तेव्हा त्या त्रयस्थांमार्फत बलप्रवर्तन असे मानले जाते आणि बलप्रवर्तनाचे स्थान हे गौण मानले जात असते. बलप्रयोग हा भारतामध्येच झालेला असला पाहिजे असे बंधन नाही. बलप्रयोग हा विदेशात झाला असेल, परंतु त्याचा परिणाम जर भारतामध्ये होत असेल तर अशा वेळेस त्यास बलप्रयोग मानले जाते. म्हणजेच बलप्रयोगाचे ठिकाण कोणते आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्याचा परिणाम महत्त्वाचा असतो. त्यानंतर ठराव करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जबरदस्तीचे कृत्य करणे. एखाद्या व्यक्तीस ठराव करण्यास जर प्रवृत्त करण्यासाठी जबरदस्तीचे कृत्य केले जात असेल, म्हणजेच ठरावावर स्वाक्षरी कर नाहीतर आत्महत्या करेन, किंवा ठरावावर स्वाक्षरी कर नाहीतर तुझ्या अमृत भावाच्या शरीरावर अंत्यसंस्कार न करण्याची धमकी इत्यादीद्वारे ठरावास संमती मिळवली असेल तर तो ठराव कायदेशीररित्या रद्द समजला जात असतो. आणि अशा धमक्या दिल्यामुळे जी काही कराराला संमती मिळवली जाते ती योग्य नसते. तिला आपण मुक्त संमती असे या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्यामुळे धाक आणि बलप्रयोग या संदर्भामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. यानंतर मुक्त संमतीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांपैकी दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अनुचित प्रभाव किंवा नैतिक वजन. ज्यावेळी दोन व्यक्तींमध्ये असे संबंध निर्माण होतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव टाकून आपल्या मर्जीनुसार ठराव करण्यास त्या व्यक्तीस प्रवृत्त करते किंवा अयोग्यरित्या फायदा करून घेण्यासाठी उपयोग करून घेते, तेव्हा अशा व्यक्तीने अनुचित प्रभावाने करार घडवून आणला असे समजले जात असते. भारतीय करार कायद्याच्या कलम 16 उपकलम 1 नुसार अनुचित प्रभावाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये असे म्हटले आहे की ज्यावेळी करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींचे संबंध असे असतात की त्यांच्यातील संबंधाच्या प्रभावामुळे एक व्यक्ती त्याच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या व्यक्तीच्या प्रस्तावास संमती देते, तेव्हा त्या संमतीस अनुचित प्रभावाखाली दिलेली संमती असे म्हटले जात असते. करारामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीची पातळी ही असमान असते आणि असमान पातळीवरच उपयोग करून गैरफायदा घेतला जात असतो. या ठिकाणी कोण कोणावरती प्रभाव पाडू शकते हे आपण बघणार आहोत. विश्वासाच्या नातेसंबंधांमध्ये डॉक्टर हे आजारी व्यक्तीवरती प्रभाव पाडू शकतात, वकील आपल्या अशिलांवर प्रभाव पाडू शकतात, पुजारी आपल्या भक्तांवरती प्रभाव पाडू शकतात आणि साधुसंत जे आहेत ते आपल्या शिष्यांवर प्रभाव पाडू शकतात. तसेच नैसर्गिक अधिकाराच्या संबंधामध्ये आपण जर विचार केला तर वडील आपल्या पुत्रावरती प्रभाव पाडू शकतात, पालक पाल्यावरती प्रभाव पाडू शकतात, सासू सुनेवर प्रभाव पाडू शकते, पती पत्नीवर प्रभाव पाडू शकतो. त्याचप्रमाणे वास्तव अधिकाराच्या संबंधामध्ये जर आपण विचार केला तर शिक्षक विद्यार्थ्यांवरती प्रभाव पाडू शकतात, प्राचार्य प्राध्यापकांवरती प्रभाव पाडू शकतात, संस्थाध्यक्ष प्राचार्यांवर प्रभाव पाडू शकतात, धनको ऋणकोवर प्रभाव पाडतो, मालक नोकरावर प्रभाव पाडतो, आयकर अधिकारी करदात्यावर प्रभाव पाडतो. सामाजिक संबंधांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर पुढारी किंवा नेते मंडळी जनतेवरती प्रभाव पाडू शकतात, बिल्डर घर घेणाऱ्या व्यक्तींवरती प्रभाव पाडू शकतात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये
ठरावातील दोन्ही पक्ष जर तुल्यबळ असतील तर एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या अवघड स्वरूपाच्या अटी मान्य जर केल्या असतील तर अशा वेळेला तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये मुक्त संमती मिळाली असे गृहीत धरले जाते किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर विश्वासावर आधारित संबंध असलेल्या पक्षाने स्वतंत्रपणे सल्ला घेऊन दुसऱ्या पक्षाशी जर ठराव केलेला असेल तरीसुद्धा त्याला मुक्त संमती आहे. अनुचित प्रभावाखाली त्याला संमती नाही असे मानले जात असते. त्याचबरोबर ठराव करणाऱ्या व्यक्तीचे नाते हे जर पती पत्नीचे असेल तरीसुद्धा मुक्त संमती मानली जात असते किंवा अनुचित प्रभाव आणि नैतिक वजनाचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. तर अनेक वेळा अनुचित प्रभावाद्वारे समाजातील काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती प्रभाव पाडून कराराला संमती घेत असतात, तर कायद्याला ही संमती मान्य नाही. याचाच अर्थ अनुचित प्रभावाद्वारे किंवा नैतिक वजनाचा वापर न करता कराराला संमती घेणे आवश्यक आहे. यानंतर मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारे घटक आणि पडदानशील स्त्रिया व अनुचित प्रभाव या गोष्टींशी संबंधित आपण चर्चा करणार आहोत. पडदानशील स्त्री म्हणजे नेमके काय याचा विचार आपणाला प्रथमतः करायचा आहे. पडदानशील स्त्री म्हणजे बुरखा किंवा पडदा धारण केलेली व्यक्ती नव्हे, तर जी व्यक्ती किंवा जी स्त्री आपल्या कुटुंबियांशिवाय इतर कोणाशीही व्यवहार करीत नाही किंवा समाजातील रीतिरिवाज लक्षात घेऊन पूर्णपणे एकांतवासात राहते तिला पडदानशील स्त्री असे म्हटले जाते. मग ती स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो किंवा जमातीची असो, ती पडदानशील स्त्री म्हणून ओळखली जात असते. पडदानशील स्त्रीवर सहजतेने प्रभाव टाकता येतो. त्यामुळे अशा स्त्रीशी करार करण्यापूर्वी तिला करारासंबंधी आणि त्यातील अटीसंबंधी पूर्ण माहिती देणे गरजेचे असते. पडदानशील स्त्रिया समाजात वावरत नसल्याने त्यांच्यावर अनुचित प्रभावाद्वारे करार टाकून त्यांची फसवणूक होऊ शकते. यासाठी कायद्याने त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. करार करत असताना पडदानशील स्त्रीची फसवणूक होऊ नये म्हणून अशा स्त्रीसोबत करार करत असताना संबंधित व्यक्तींना काही गोष्टींची दखल घ्यावी लागत असते. त्यामध्ये प्रथमतः कराराच्या अटी पडदानशील स्त्रीला व्यवस्थित समजल्या आहेत हे पाहण्याची जबाबदारी करार करणाऱ्या व्यक्तीची असते. तसेच कराराच्या अटी आणि नियम समजल्यानंतर त्या पडदानशील स्त्रीने स्वखुशीने व पूर्ण विचाराअंती करारात संमती दिली आहे याचाही विचार त्या संबंधित व्यक्तीस करावा लागतो. तसेच कराराची कायदेशीर जबाबदारी ही त्या व्यक्तीला समजली आहे हे पाहण्याची जबाबदारीसुद्धा करार करणाऱ्या व्यक्तीची असते. अशा प्रकारच्या स्त्रीला स्वतंत्रपणे कायदेशीर सल्ला घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते हे पाहिले पाहिजे आणि ते सिद्धसुद्धा झाले पाहिजे. त्यानंतर अनुचित प्रभावामुळे पडदानशील स्त्रीने कराराला संमती दिलेली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी करार करणाऱ्या व्यक्तीची असते. तसेच जी स्त्री ती पडदानशील असल्याचे म्हणते त्यावेळी ती तशी असल्याचे सिद्ध करून दाखविण्याची जबाबदारी ही मात्र त्या स्त्रीवर असते. आणि पडदानशील स्त्रियांची फसवणूक होऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू कायद्याचा असतो. कायद्याने त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलेले आहे. यानंतर अनुचित प्रभावाचा करारावर काय परिणाम होतो तो आपल्याला पाहायचा आहे. एखाद्या ठरावाला अनुचित प्रभावाखाली संमती मिळविण्यात आली असेल तर भारतीय करार कायद्यातील कलम 19 नुसार तो ठराव व्यर्थ ठरतो. परंतु असा ठराव रद्द करण्याचा अधिकार केवळ ज्या व्यक्तींची अनुचित प्रभावाला संमती मिळवलेली आहे त्या व्यक्तींवरच राहतो.
न्यायालय किंवा ज्या व्यक्तींची अनुचित प्रभावाला संमती मिळवलेली असेल त्या व्यक्तीला झालेला फायदा लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेत असते. यानंतर बलप्रयोग आणि अनुचित प्रभाव यामध्ये असणारा फरक सविस्तररित्या आपण बघूयात. दोन्हींच्या अर्थांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. बलप्रवर्तन म्हणजे धमकी देऊन दडपण आणले जाते किंवा शारीरिक बळाचा वापर केला जातो आणि कराराला संमती मिळवली जाते, त्याला आपण बलप्रयोग किंवा बलप्रवर्तन असे या ठिकाणी म्हणू शकतो. तर अनुचित प्रभावामध्ये नैतिक दडपण आणून ठरावाला संमती मिळवली जात असते, त्याला आपण अनुचित प्रभाव असं या ठिकाणी म्हणतो. तो कोणाविरुद्ध असावा, तर बलप्रयोग हे ठरावाच्या एका व्यक्तीविरुद्ध केले जात असते आणि ते कोणाकडून आणि कोणाही विरुद्ध होऊ शकते, परंतु ठरावाला संमती मिळवणे हा मात्र त्या पाठीमागचा उद्देश असावा लागतो. अनुचित प्रभावामध्ये मात्र अनुचित प्रभाव हा ठरावाच्या व्यक्तींमध्येच होऊ शकतो, त्यामुळे इतर त्रयस्थ व्यक्तींचा या ठिकाणी संपर्क येत नाही. नात्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर बलप्रयोगाच्या सहाय्याने केलेल्या ठरावांमध्ये दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारचे नाते किंवा संबंध असलाच पाहिजे याची काही आवश्यकता नसते. पण अनुचित प्रभावामध्ये मात्र अनुचित प्रभाव टाकण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारचे नाते किंवा विशिष्ट प्रकारचे संबंध असावे लागतात आणि ते जर असतील तरच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव टाकू शकते. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे नाते किंवा कोणतेही संबंध जर नसतील तर कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्यावरती प्रभाव टाकता येत नाही. त्यानंतर गृहीत परिस्थिती. बलप्रयोग हा गृहीत धरता येत नाही, तर तो प्रयोगाने करार झाला हे सिद्ध करावे लागत असते. आणि अनुचित प्रभावामध्ये दोन व्यक्तींमध्ये अनुचित प्रभावाचा प्रयोग करता येतो असे न्यायालय गृहीत धरू शकते, कारण यामध्ये दोन्ही व्यक्तींमध्ये घनिष्ठ संबंध हे सुरुवातीपासूनच असतात. त्यामुळे अनुचित प्रभावाचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. दोन्हींच्याही व्यर्थतेचा जर आपण विचार केला तर बलप्रयोगाद्वारे संमती दिल्याचे सिद्ध जर झाले तर संमती देणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्धचा ठराव जो असेल तो व्यर्थ ठरवला जात असतो. परंतु अनुचित प्रभावाखाली संमती जर मिळवली जात असेल तर संमती देणाऱ्या व्यक्तीला ठराव पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार आहे किंवा न्यायालयाला जर योग्य वाटले असेल तर त्या अटीवर ठराव रद्द होऊ शकतो. बलप्रयोग आणि अनुचित प्रभाव या दोन्हींमध्ये असणारा फरक या ठिकाणी मूलभूत किंवा महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो. मूळतः बलप्रयोग आणि अनुचित प्रभाव या दोन वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी होत्या आणि भारतीय करार कायद्यानुसार करारावरती त्यांचा काय परिणाम होतो किंवा मुक्त संमतीवरती हे दोन्ही घटक कशा पद्धतीने परिणाम करतात हे आपण पाहिलेत. या सत्रामध्ये संमती म्हणजे काय, त्याचबरोबर मुक्त संमती म्हणजे काय, मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारे घटक त्यामध्ये बलप्रयोग किंवा बलप्रवर्तन आणि अनुचित प्रभाव किंवा नैतिक वजन या दोन घटकांविषयी आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.